प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोदी परिसरातील अलंकार शक्तिपूजा मंडळ ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छा सुद्धा दिल्या। प्रभाग क्रमांक 16 मधील मोदी परिसरातील अलंकार शक्तिपूजा मंडळ ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद भोसले, अंबादास करगुळे, श्रीदेवी फुलारे आणि विजया खरात तसंच प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे, रतिकांत कमलापुरे, श्वेता खरात आणि कल्पना कदम यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मान्यवरांनी मंडळाच्या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। वर्धापन दिनानिमित्त परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। दरम्यान प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे, रतिकांत कमलापुरे, श्वेता खरात आणि कल्पना कदम यांनी मौलाली चौक, सर्वोदय हाऊसिंग सोसायटी, पांडुरंग वस्ती, भारत हाऊसिंग सोसायटी, शानदार चौक, तालुका पोलीस स्टेशन, महादेव मंदिर परिसर आदी भागात घरोघरी जाऊन होम टू होम प्रचार केला। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मोदीजींच्या धोरणावर त्या येथील जनता कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता जसं मोदी साहेबांनी सर्व निर्णयाचा लाभ तळागाळातील शोषितांसाठी, वंचितांसाठी केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा ज्यांना लाभ मिळाला आहे ते लाभार्थी सुद्धा खुश आहेत की आम्हाला मोदी साहेबांनी हे लाभ मिळवून दिलेला आहे। मोदी साहेबांमुळे आम्हाला या सगळ्या योजनेचा लाभ मिळालेला आहे। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीला स्वतःहून मतदान करणार आहोत। एकंदरीत वातावरण पोषक आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक ह्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता स्वतःहून प्रयत्न करत आहेत। प्रत्येक भागातून लाडकी बहिणीचा खूपच प्रोत्साहन आहे। प्रत्येक जण जात नाही, पात नाही, पण प्रत्येक जण आपल्या सांगते देवाभावामुळे आमच्या महिन्याचे जे 1,500 येतात ते खूप आम्हाला अभिमान वाटतो की त्यामुळे आमच्या ज्या गरजा आहेत छोट्या मोठ्या ते पूर्ण होत आहेत। प्रत्येक महिन्यात येते लाडकी बहीण योजना, आता लखपती योजना पण आज राबवण्यात यावी, त्यामुळे ते सगळ्या खुश आहेत। म्हणजे त्यांना लघु उद्योग सुद्धा मिळणार आहे, त्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण व्हायला त्यांना कुणाची आशा नाही, त्या स्वतःच्या पायावर उभा राहून। आणि कसं एक महिला पूर्ण कुटुंब असतं, त्यामुळे तिचं आरोग्य ती जपणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आरोग्य शिबिर महिलांसाठी घेण्यात येईल, त्यातून त्यांच्या कसे आजारपण दूर करतील, त्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू। लोकांचा चांगल्या पद्धतीने प्रचाराला अशा उमेदीने लोकांनी सांगितलं की आम्हाला बाबा आजपर्यंत धान्य मिळत नव्हतं, त्यानंतर लाडकी बहीण चालू केली, पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न सोडवलेला आहे। अशा याच्यातून लोकांच्या मनामध्ये एकच आहे की केंद्रामध्ये सत्ता भाजप, महाराष्ट्रामध्ये भाजप, सोलापूरमध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं मतदान केलं तर निधी मागायची कोणाला, हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे। आणि सोलापूर शहरामध्ये जर पाहिलं वातावरण तर कमळाशिवाय वातावरणच नाही। अनेक पक्षाला उमेदवार मिळाले नाहीत, पॅनलही मिळालं नाही, अशा पक्षाला आपण मतदान करणार नाही असा लोकांचा एक ठाम विश्वास झाला।